लाडक्या बहिणीसारख्या योजनांना चाप, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात, हालचालींना वेग. केंद्र सरकारकडून लाडकी बहीण आता झापणार नसल्याचं आता दिसून येत आहे. आता केंद्र सरकारने सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या राज्यात महायुतीचं पानिपत झालं, पण विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. या दोन निवडणुका निकालादरम्यान राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. आता या योजनेचे निकष काटेकोरपणे तपासले जात आहेत, पण योजना लागू करण्यात आली तेव्हा निकषाचा फारसा विचार करण्यात आला नव्हता. या योजनेचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला, पण यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडला. विधानसभा निवडणुका आल्यानंतर राज्य सरकारच्या घोषणांचा पाऊस पडतात. अशावेळी आर्थिक शहाणपणा बाजूला पडलं, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे लाडकी बहिणीसारख्या सगळ्या लोकनिर्णय योजनांना काहीसा चाप लावण्याची तयारी केंद्र सरकारकडून पातळीवर सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार केंद्रीय करतील राज्याचा हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्स याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सूत्राच्या हवाल्याने रॉयटर्सकडून वृत्त देण्यात आलं आहे. केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा कमी करण्यासाठी तीव्र आरोग्य केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे. तीव्र आरोग्य कराची वाटणी आणि केंद्र सरकारमधील आर्थिक संबंधांबद्दल शिफारस करतो. अरविंद पनगंडे यांच्या नेतृत्वाखाली 31 ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्यात आहे. याची अंमलबजावणी 2026-27 मध्ये केली जाईल. केंद्र करात राज्याचा हिस्सा 41%हून 40%वर आणण्याची शिफारस केली जाऊ शकते. केंद्रीय कॅबिनेट मार्चच्या अखेरपर्यंत हा प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. यानंतर प्रस्ताव तीव्र आरोग्याकडे पाठवण्यात येईल. कर महसुलीत 1%ची कपात करण्यात आल्याने राज्याचं 3500 कोटी रुपयाचं नुकसान होईल. हा आकडा यंदाच्या वर्षात गोळा होणाऱ्या अंदाजित कराकडून करण्यात आलेला आहे. 1880 मध्ये केंद्रीय करामध्ये राज्याचा हिस्सा 20%चा होता, तो आता 41% आहे. पण आर्थिक सुस्तीमुळे केंद्राचा खर्च वाढला आहे, त्यामुळेच केंद्र करामध्ये राज्याचा हिस्सा कमी करण्याची मागणी होत आहे. 2024-26 मध्ये केंद्राचे महसूल तूट GDP 4.8% राहण्याचा अंदाज आहे, तर राज्याच्या बाबतीत हेच प्रमाण 3.2% राहण्याचा अंदाज सुद्धा आहे. अर्थव्यवस्थेत सरकारच्या एकूण खर्चात राज्याचा हिस्सा 60%हून अधिक आहे. राज्य सरकार आरोग्य आणि शिक्षण संस्था, सामाजिक पायाभूत सुविधांवर आर्थिक खर्च करतात, तर दुसरीकडे केंद्र सरकारचं लक्ष पायाभूत प्रकल्पाकडे असतं. जुलै 2017 मध्ये फक्त वस्तू आणि सेवा कायदा अस्तित्वात आला, त्यानंतर महसूल उत्पन्न वाढण्याची सरकार राज्याकडून मर्यादा येऊ लागल्या. केंद्र सरकारने कोरोना काळात रेस आणि सर्जारमध्ये वाढ केली. याआधी स्कूल कर महसूल 9 ते 12% असायचा, आता तो 15%वर गेला आहे. हा महसूल केंद्र सरकार राज्यात देत नाही. निवडणूक काळात राज्याकडून वाटली जाणारी खिरापत रोखण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जाऊ शकतो. कर्ज माफ करणे, थेट लोक रक्कम हातात देण्यात केंद्राच्या सरकारकडून रोखल्या जाऊ शकतात. यासाठी राज्याच्या कर महसुलीवर तूट भरून काढण्याचा राज्याचा दिल जाणार आहे. केंद्रीय अनुदान काही अटींच्या पूर्ततेशी जोडले जाईल. या अटी शर्ती पूर्ण केल्यावरच राज्य या अनुदानांसाठी पात्र ठरतील. मित्रांनो, हे तुम्हाला माहिती होतं का? नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.